सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून संभ्रम. बडगुजर पक्षप्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना, तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याची बावनकुळे यांची प्रतिक्रिया. बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद. अन्नत्याग आंदोलनामुळे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद अपात्र केल्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेला महत्त्व. कुंडमळा पूल दुर्घटनेच्या चौकशीसाठी 6 जणांची समिती गठीत, तर खबरदारी म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत राज्यात होणारा मुसळधार पाऊस तसेच शेतीबाबत चर्चा होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणीला वकील उज्ज्वल निकम हजर राहणार नसून निकम यांच्याऐवजी सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे काम पाहणार. वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी. 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी मिळणार. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्णय लागू. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मर्डर वेपन सापडलं असून आज क्राईम सीन रिक्रिएशन होण्याची शक्यता. मेघालय पोलीस महासंचालकांची माहिती. अहमदाबादमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचे वैमानिक सुमित यांच्यावर पवईत अंत्यसंस्कार, तर हवाई सुंदरी मैथिली पाटीलचंही पार्थिव आज पनवेलमधील राहत्या घरी दाखल होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.